या मालगावच्या व समस्त महाराष्ट्र राज्य वारकरी संघटनेच्या वतीनं कैलासवासी स्वर्गीय नामदार अजितदादा पवार व या गावचे सुपुत्र आदरणीय कैलासवासी जगदीश राजेंद्र कदम यांना मी सर्वांनी 1 मिनटं मौन पाळायचे मनपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. सर्वांनी डोळं झाकून मौन पाळायचं आहे. हे ईश्वरा, या मालेगावचा लाडका सुपुत्र 1 वर्षापूर्वी अपघातात लीन झाला. आज तो तुझ्यापर्यंत येतोय. त्याच्या आत्म्याला चिरशांती लाभो, सुख लागो, समृद्धी लाभो ही सदिच्छा. हे ईश्वरा, या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब आज तुझ्या चरणापाशी येत आहेत. या महाराष्ट्राच्या राजकारणातला समाजकारणातला कोहिनूर हिरा शुक्रतारा आज तुझ्या चरणाशी येतोय. त्याला लीन करून घे. त्यांच्या आत्म्याला मालगाव, समस्त सातारा जिल्हा व महाराष्ट्र वारकरी संघटनेच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. रामकृष्ण हरी. सर्वांपर्यंत फुलं वाटायची आहेत. हे मायबाप सत्ता पाहून येत नाही, पद पाहून येत नाही, प्रतिष्ठा पाहून येत नाही. मृत्यू समोर कोणाचाही वशिला चालत नाही. केले कर्म तेची भोगा आले. जगदीशरावांच्या कुटुंबाबद्दल बोलत असताना तुमच्या दुःखाचं निवारण आणि तुम्हाला तुमचा देव या जगाच्या पाठीवरून हा देव हिरावून का नेला या प्रश्नाचं उत्तर फक्त एकच आहे मायबाप. जोची आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. आणि दुसरं उत्तर आहे देवाजीच्या आले मना तेथे कोणाचे चालेना. जेव्हा देवाच्या मनात येतं तेव्हा तेथे कोणाच्याही चालत नाही मायबाप. आज माझ्या संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी मायबाप. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक माय आणि बापाच्या डोळ्यात पाणी आहे. लहानापासून थोरापर्यंत सर्वांच्या डोळ्यात पाणी आहे. कारण मायबाप काळ आणि विधीचं विधान काय असतं मायबाप. जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. प्रत्येक जण आपापल्या परीनं या निवडणुकांची तयारी करतोय. प्रत्येक नेता स्वतःच्या कार्यकर्त्याला ताकद देतोय कार्य करण्याची. आणि आपल्या ज्या तालुक्याचं नाव घेतल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण होत नाही, महाराष्ट्राचं राजकीय वर्तुळ पूर्ण होत नाही, महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाची सीमा पूर्ण होत नाही. कोणत्याही गटाचा, कोणत्याही पक्षाचा समर्थक म्हणून अजिबात बोलणार नाही. आणि कोणत्याही गटाचा, कोणत्याही नेत्याचा, पक्षाचा उद्धार करण्याकरता सुद्धा बोलणार नाही. पण मायबाप काल 28 तारखेला मुंबईहून बारामतीच्या दिशेनं जिल्हा परिषद निवडणुकांच्या दौऱ्यांकरता या महाराष्ट्रातील राजकारणाचा बाप, राजसत्ता, समाजकारण, राजकारण यातला शुक्रतारा महाराष्ट्राचे नामदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. वाटलं नव्हतं अरे दादा आपल्याला सोडून जातील मायबाप. क्षणार्धात होत्याचं नव्हतं होईल. दादांच्या या संसाराला कोणाची तरी नजर लागेल, देव सुद्धा वैरी होईल वाटलं नव्हतं. कोणालाही क्षणार्धात वाटलं नव्हतं की असं होईल. अजूनही मायबाप जनता विश्वास ठेवत नाही. दादा तुम्ही परत या ना. अजित दादा एकच वादा म्हणून घोषणा देते बारामतीच्या मातीत.
अरे लाखोंचा जनसमुदाय जमलाय प्रत्येकाच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती. अरे सत्ताधारी असो विरोधक असो प्रत्येकाच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती माननीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली असं स्टेटस झळकते मायबाप. माय सिंधुताई सपकाळ म्हटल्या होत्या, या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर माणसाला मरावं लागतं आणि मेल्यानंतर या महाराष्ट्रात माणूस मोठा होतो. 5 मिनिटात अजितदादा पवार बारामतीच्या एअरपोर्टवरती त्यांचं विमान लँडिंग होणार होतं. 100 फुटांचं अंतर होतं. काळाने खाला घातला, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. माननीय अजितदादा पवारांसोबत त्यांचे 5 सवंगडी अजितदादांसहित 6 जण मायबाप हो या जगाचा निरोप घेऊन गेले. सकाळी सूर्य पूर्वेला उगवतो, संध्याकाळी पश्चिमेला मावळतो. ढगाच्या आड गेला सूर्य मायबाप हो पुन्हा उगवणार आहे, पण ढगाच्या आड गेला माणूस पुन्हा उगवणार नाही. महाराष्ट्राचा राजकारणातील दादा, समाजकारणातील दादा, शेतकऱ्यांची नाळ असणारा दादा, शेतकरी कष्टकरी कामकरी यांच्यावरती प्रेम करणारा दादा मायबाप हो देवाने हिरावून नेला. मला या महाराष्ट्राच्या मातीत, भारताच्या मातीत आजपर्यंत अनेक नेते मरण पावले, पण नेते मरण पावल्यानंतर इतका महाराष्ट्र ही भारताची माती हळहळ व्यक्त केली नाही, इतकी दादांसाठी प्रत्येकाची हळहळ व्यक्त होते. अरे कोणाचाही अंत व्हावा मायबाप. जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला एक दिवस जायचंय, प्रत्येकाला एक दिवस. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, जे जे जन्म येई ते ते लया जाई, नासले ते घेही पुन्हा जन्म. ऐसे घटिका यंत्र फिरे अखंडित, उदयास्त येई स्वभावेची. जो जन्माला आला तो लयाला जाणार आहे, पण समाजकारण राजकारण याच्याकरता स्वतःचं आयुष्य अर्पित केलं अजितदादांनी. पण इतका दुर्दैवी अंत मायबाप. जसं वांग्याचं भरीत भाजून निघावं तसं मायबाप शरीर भाजून निघाल्यानंतर काय वाटलं असेल त्या कुटुंबियांना. अण्णा तुम्ही सांगितलं, देवा तू रे माझा का रे वैरी झाला. अरे अजितदादांच्या जाण्यानंतर त्यांच्या वैरीच्या डोळ्यात सुद्धा पाणी उभं राहतं. आपल्या मृत्यूनंतर जर आपल्या वैऱ्याच्या डोळ्यात पाणी उभं राहत असेल ना, तर या आयुष्याचं आपण सार्थक केलं मायबाप, या आयुष्याचं आपण सार्थक केलं. माणसाची कीर्ती ही माणसाच्या गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. अण्णा माणसाची कीर्ती ही माणसाच्या वर्दीवरून कधीच ठरत नाही.
माणसाची कीर्ती ही माणसाच्या वर्दीवरून कधीच ठरत नाही. माणसाची कीर्ती ही माणसाच्या अंत्ययात्रेला जमलेल्या गर्दीवरून ठरत असते. आज या बारामतीच्या मातीत कोट्यावधी जनसमुदाय या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांना अखेरची सलामी देण्याकरता आणि अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्याकरता महासागरासारखा लोटलाय मायबाप. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे एका मरणाची सरे, उत्तमाची हुरे कीर्ती मागे. असं जगा मायबाप. आपल्या जाण्यानंतर आपली कीर्ती चंदनाच्या सुवासाप्रमाणे या मातीत दरवळत राहील. आज जगदीशराव सुद्धा या जगातून निघून गेले. 1 वर्ष झालं, 365 दिवस पूर्ण झाले. पण दादा, 365 दिवसानंतर या मंडपात बसायला जागा नसताना त्यांच्यावरती प्रेम करणारी माणसं माझ्यासमोर उभा आहेत. यापेक्षा जगदीशरावांनी या जगात 36 वर्षांच्या आयुष्यात काय केलं ते मला वाटतं इतर कोणी सांगायची आवश्यकता नाही. आयुष्यात मायबाप हो, आनंदाने जगा. कोणावरती राग असेल, द्वेष असेल, हेव्या असतील, दाव्या असतील, गट असेल, पक्ष असेल, तट असेल, 4 दिवसांचं राजकारण करा, पण 361 दिवसांचं समाजकारण करा. कारण नामदार अजितदादा पवार यांचं सुद्धा शेवटचे विचार होते, राजकारण फार वंगाळ होत चाललेलं आहे. पोरांनो, तुम्ही कामधंदा करा, उद्योग व्यवसाय करा, नोकरी करा, स्वतःचं घर सांभाळा, आनंदाने जगा. आणि मी सुद्धा महाराष्ट्रात नेहमी सांगतो, राजकारण हा गुंडांचा शेवटचा अड्डा झाला आहे. आणि राजकारणातला देव माणूस, समाजकारणातला देव माणूस अजितदादा आज आपल्यात नाहीत. पुन्हा दादांची मिश्किल, स्पष्ट वक्तेपणा, निर्भीडपणा आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा, लोकनेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वसा वारसा, वसंतराव नाईक यांच्या विचारांचा वसा वारसा, पुरोगामी महाराष्ट्राचा, छत्रपतींचा विचारांचा वसा वारसा, या महाराष्ट्राचा हिरापला, सह्याद्री कोसळला आणि तुमच्या आमच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर, महाराष्ट्राची अपरिमित हानी जी कधी भरून निघणार नाही अशी झालेली आहे. पुन्हा एकदा या मालगावच्या व समस्त महाराष्ट्र राज्य वारकरी संघटनेच्या वतीनं कैलासवासी स्वर्गीय नामदार अजितदादा पवार व या गावचे सुपुत्र आदरणीय कैलासवासी जगदीश राजेंद्र कदम यांना मी सर्वांनी 1 मिनटं मौन पाळायचं आहे, मनपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. सर्वांनी डोळं झाकून मौन पाळायचं आहे. हे ईश्वरा, या मालेगावचा लाडका सुपुत्र 1 वर्षापूर्वी अपघातात लीन झाला. आज तो तुझ्यापर्यंत येतोय. त्याच्या आत्म्याला चिरशांती लाभो, सुख लागो, समृद्धी लाभो ही सदिच्छा. हे ईश्वरा, या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब आज तुझ्या चरणापाशी येत आहेत. या महाराष्ट्राच्या राजकारणातला, समाजकारणातला कोहिनूर हिरा शुक्रतारा आज तुझ्या चरणाशी येतोय. त्याला लीन करून घे. त्यांच्या आत्म्याला मालगाव, समस्त सातारा जिल्हा व महाराष्ट्र वारकरी संघटनेच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. रामकृष्ण हरी. सर्वांपर्यंत फुलं वाटायची आहेत. आयुष्यामध्ये दुःखाचं निवारण करायचं असेल, सुखाचा महासागर तुमच्या आमच्या आयुष्यात द्यायचा असेल तर फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण करा. भगवंताच्या नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. महाराज एकदा ज्ञानोबरायांनी निवृत्तीदादांना विचारलं, निवृत्तीदादा, या जगाच्या पाठीवरती काय श्रेष्ठ आहे?
पुसे निवृत्तीसी चाड गगना हुनी वाढ नाम आहे. आणि तुमच्या आयुष्यात सुख पाहिजे असेल तर नाम जपा, कोणाचंही नाम जपा, फक्त देवाचं जपा, संताचं जपा. नाहीतर माणसात कोणाचंही नाम जपा, देवाचं जपा. कारण साक्षात देवाच्या नामामध्ये इतकी ताकद आहे मायबाप. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, राम भजन बिना झूठा सारा फान, कहता है तुकड्या सुनता है तो सुन ले प्यारे, नहीं तो है खुला मशान. ज्या माणसाच्या आयुष्यात राम नाही त्या माणसाचं आयुष्य स्मशान आहे. ज्या गावात अखंड हरिनाम सप्ताह होत नाही, ज्या गावात भगवंताचं नामस्मरण करत नाही, ज्या गावातली माणसं अरे देवाऱ्यामध्ये देवाची पूजा करत नाहीत, ते गाव म्हणजे स्मशान भूमी आहे. आणि त्या गावात राहणारी माणसं म्हणजे भूत आहेत. महाराज मी म्हणत नाही, तुकोबराय म्हणतात, स्मशान ते भूमी प्रेत रूप जान, सेवा भक्तिहीन ग्रामवासी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली.